चे पण दरवाजे ठोठावणार असल्याचं सांगितलंय. नेमकं कशा प्रकारे तुम्ही दाद मागणार आहे कोर्टात? आता ह्या महिला मला भेटायला आल्या, त्यांनी काय सांगितलं, त्यांनी त्यांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्या वगैरे ती सगळी गोष्ट मला माहिती होती. पण त्यांनी जेव्हा सांगितलं की आम्ही त्यांना मतं दिली नाही म्हणून आमच्यावर कारवाई, त्या काही नेत्यांच्या घरी गेल्या होत्या. त्या नेत्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही आम्हाला मतं दिली नाहीत, त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. ही गोष्ट खरोखर चुकीची गोष्ट आहे. मतं देणं किंवा निवडणुका आणि रोजीरोटीचा प्रश्न हे टोटली वेगळे आहेत. आणि त्यामुळे आम्ही ह्या महिलांना सगळ्यांना एकत्र आम्ही आलेलो आहोत आणि त्यांच्या वतीने आम्ही पुढे कोर्टाचा दरवाजा ठोठावणारच आहोत. त्याच्यानंतर तिथे बघितलं असता मला असं दिसलं की ह्यांचा जो व्यवसाय आहे रोजीरोटीचा, म्हणजे मासे सुकवतात तो खूप जुना आहे. त्या जमिनी पहिले गावठाण होत्या आणि गावठाणानंतर सन 2013 सालामध्ये सरकारने तिथे जेटी बांधली. म्हणजे ह्या केव्हापासून तिथे आहेत, तर गावठाण जमिनी असल्यापासून तिथे आहेत. मग ह्यांना वेगळं घ्यायला हवं होतं, यांच्याशी मीटिंग करायला हवी होती, यांचे प्रश्न सोडवायला हवं होतं. आणि 27 एकर जागा आहे, त्याचा आम्ही सातबारा पण काढलाय. जर 27 एकर जागा आहे तर त्याच्यात ह्यांना थोडी वेगळी जागा देऊन त्यांना मच्छी सुकवण्यासाठी द्यायला हवी होती. या प्रश्नावर आम्ही मागतोय. बरं, हे कर द्यायला तयार आहेत. त्यांना मी विचारलं, या मोकळ्या जागेचा तुम्ही कर द्याल का? द्यायला तयार आहेत. त्यांना बाकी काही नको आहे. तुम्ही जे भव्य दिव्य तिथे करणार आहात, मॉल करणार आहात, काही करणार आहात, ते कोणाच्या पैशाने करणार आहात? आमच्या जनतेच्या पैशाने तुम्ही करणार आहात, आमच्या करांच्या पैशातनं तुम्ही करणार आहात. आणि मग ज्या जनतेला ते हवंय त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही हे जे चालवलंय ते चुकीचं आहे. आणि याच्यासाठी मी एक सामाजिक कार्यकर्ती पण आहे. मी आज त्यांच्याबरोबर म्हणून आलेली आहे आणि पुढची पायरी म्हणजे आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबणार आहोत.